एज्युकेटेड असल्यामुळे महिलांच्यावर एक चांगला त्यांचा ठसा उमटेल असं मला वाटतं. विकास कामं करत असताना त्यांना या शिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. आणि दलित समाजासाठी त्यांनी म्हणजे त्यांना प्रवेश मिळत नव्हता मंदिरामध्ये. त्या ठिकाणी प्रवेश मिळवून द्यायचं काम ह्या स्वर्गीय अशोक पाटील साहेबांनी केलेले आहे. तसेच पाण्यासाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान पाचगावकरांसाठी आहे. म्हणजे दीन दुबळे बघितले नाहीत किंवा मी गरीब मी श्रीमंत असं बघितलं नाही. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती ही नक्कीच जनता जाणून आहे. तो लाभ आम्ही जवळजवळ 1,500 ते 2,000 महिलांना या ठिकाणी दिलेला आहे. जर आपल्याला विकास कामं करायची झाली तर महायुतीशिवाय पर्याय नाही. दर्शको नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेले अनेक दिवस आपण जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी चर्चा करतोय. लोकप्रतिनिधी असतील, मतदार असतील, उमेदवार असतील, यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत त्या मतदारसंघात काय वातावरण आहे, जनभावना काय आहे, या अनुषंगानं चर्चा करतोय. मी सध्या आहे मोरेवाडीमध्ये. माझ्यासोबत आहेत मनीष आवासकर. गेले सुमारे 2 टर्म त्यांनी इथले जिल्हा परिषद सदस्यत्वाचं नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकंदरीत या निवडणुकीच्या अनुषंगानं काय वातावरण आहे, इथल्या समस्यांसाठी असेल, अडीअडचणींसाठी कोण येते आणि एकंदरीत राजकीय वातावरण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आहे. मॅडम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर मोरेवाडी असेल किंवा एकंदरीत जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, कामाच्या बाबतीत, विकास कामांच्या बाबतीत इथल्या समस्या काय आहेत किंवा विकास करण्यासाठी आपण नेतृत्व करता आहात, काय सांगाल या मतदारसंघाच्या बाबतीत एकंदरीत? नमस्कार. मी गेली 10 वर्ष म्हणजे 2007 ते 2017 यामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होते. मी जिल्हा परिषद सदस्य असताना भागामध्ये विविध अशी विकास कामं केली. त्यामध्ये रस्ते असतील, गटर्स असतील, या मूलभूत सुविधा तर आहेतच. शिवाय पाण्याचा प्रश्न आपल्या भागामध्ये खूप मोठा होता. तो या ठिकाणी सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ज्यावेळी पाचगावकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, त्यावेळी स्वतः मी वैयक्तिक खर्चातून या ठिकाणी पाचगावसाठी टँकरनं पाणी पुरवठा या ठिकाणी केलेला आहे. तसेच विविध योजना असतील ज्या शासनाच्या असतील त्या मी या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदरीत 10 वर्ष म्हणजे इथल्या समस्या असतील, विकास कामांची तुम्हाला नस माहिती आहे. राजकीय वातावरण आजच्या घडीला बघायचं झालं म्हणजे याज्ञसेनी पाटील आहेत, समोर संग्राम पाटील आहेत, उमेदवार आहेत जे उभारले, तर एकंदरीत राजकीय वातावरण कसं आहे, म्हणजे समीकरणं कशी जुळत जातील किंवा विनिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर पॉझिटिव्हिटी कुणाकडे वाटते तुम्हाला, काय सांगा? निश्चितच आता आपल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत याज्ञसेनी महेश पाटील. या म्हणजे खरोखर एक एज्युकेटेड आपल्याला उमेदवार मिळालेला आहे. शिवाय त्यांना LLB असल्यामुळे कायद्याचं ज्ञानसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं आहे. शिवाय आता सध्या ग्रामपंचायतच्या सदस्य असल्यामुळे विकास कामं कशी करायची ही त्यांना चांगली माहिती आहे. निधी कसा आणायचा हा देखील त्यांना चांगला. आणि आपल्याकडे आता खासदार फंड, आमदार फंड हे येऊ लागलेले आहेत. याच्या आधी आपल्याकडं फंड उपलब्ध नसायचे, परंतु आता त्या विकास कामांमध्ये अग्रेसर राहतील अशी मला खात्री आहे. म्हणजे एकंदरीत आमदार आणि खासदार नेतृत्व आपलं करत असल्यामुळं एक पोषक वातावरण तयार होईल किंवा निधी आणता येईल असं तुम्हाला म्हणायचं. हो. आता विकास कामाच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर याज्ञसेनी पाटील असतील किंवा त्यांच्या सासरे असतील, तर त्यांचं काय काम आहे या मतदारसंघात किंवा त्यांना मानणारा वर्ग हा त्यांच्या पत्त्यावर पडू शकतो, काय आहे? निश्चितच त्यांचे सासरे स्वर्गीय अशोकरावजी पाटील यांनी सुद्धा त्यांच्या भागामध्ये ते जेव्हा असताना विविध अशी कामं केलेली आहेत. लोकांच्यामध्ये एक त्यांची आपुलकी आहे, त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा याज्ञसेनी महेश पाटील यांना होणार आहे. शिवाय ते आता एज्युकेटेड असल्यामुळे आता त्यांच्या बोलण्यातून वक्तृत्व त्यांचं चांगलं आहे. बरोबर, ओके. एकंदरीत आपण याज्ञसेनी पाटीलांच्या बद्दल चर्चा करायची झाली तर त्या मुळात लॉच्या स्टुडंट आहेत. तर याचा फायदा या मतदारसंघात त्यांना काम करताना होईल वाटतो का, किंवा एकंदरीत त्या व्यक्तिमत्वाकडे तुम्ही कसं बघताय? ती व्यक्ती कशी आहे? आता गेले अनेक दिवस किंवा अनेक वर्ष असतील तुम्ही त्यांना ओळखताय, काय सांगाल त्यांच्याबद्दल नेमकं? याज्ञसेनी महेश पाटील या एज्युकेटेड आहेत. LLB त्यांचं शिक्षण झालेलं आहे. कायद्याचं पूर्ण ज्ञान त्यांना आहे. विकास कामं करत असताना त्यांना या शिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. तसेच महिलांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. गेल्या अनेक दिवस तुम्ही या मतदारसंघातल्या प्रचारामध्ये सक्रिय आहात.
एकंदरीत महिलांच्या काय रिॲक्शन येतात, महिलांच्या काय अपेक्षा आहेत, काय वाटते तुम्हाला की महिलांना इथं काय आवश्यक आहे? आता आम्ही फिरत असताना भरपूर असे आपल्या भागामध्ये बचत गट आहेत. त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काम मिळावं अशी अपेक्षा महिलांची आहे. तसेच येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा महिलांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहणार प्रयत्न आहे. असणार आहे. म्हणजे एकंदरीत महिलांच्या हाताला काम पाहिजे काम अशी पाहिजे. आजच्या घडीला स्थिती आहे. बरोबर. मला सांगा, प्रचारादरम्यान फिरताना किंवा महिलांना भेटताना काय जाणवते तुम्हाला की या महिला सक्षम नेतृत्व म्हणून याज्ञसेनी पाटीलला संधी देतील का, किंवा एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे ते कशा बघतात? या ठिकाणी आम्ही फिरत असताना त्यांचा म्हणजे मूळ स्वभाव हा एकदम शांत आणि मनमिळावू आहे. त्यामुळे महिलांच्यामध्ये पुढे जाताना खरोखरच एक एज्युकेटेड आहे म्हणून नाही, तर एक भावनिक आपल्याच घरातील महिला उभी आहे, अशा पद्धतीनं त्या आपल्याला प्रतिसाद या ठिकाणी देत म्हणजे आहेत. एकंदरीत सगळ्यांशी मिळून मिसळून मिळून किंवा मिसळून मिळून राहणाऱ्या मिसळणाऱ्या आहेत, होय होय, बरोबर. आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाणवते. जाणवतं. गेले अनेक वर्ष इथं अशोक पाटील यांनी सुद्धा इथल्या समाजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या एकंदरीत कामाकडे तुम्ही कसं बघताय, किंवा आजच्या घडीला या इलेक्शनला त्यांचं काम कनेक्शन होऊ शकतं का? निश्चितच जेव्हा ते हयात होते तेव्हा या ठिकाणी दलित समाजासाठी त्यांनी म्हणजे त्यांना प्रवेश मिळत नव्हता मंदिरामध्ये. हां. त्या ठिकाणी प्रवेश मिळवून द्यायचं काम ह्या स्वर्गीय अशोक पाटील साहेबांनी केलेले आहे. तसेच पाण्यासाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान पाचगावकरांसाठी आहे. म्हणजे तसेच पाचगावमध्ये पाण्याच्या समस्या होती, खूप समस्या होते. खूप मोठी समस्या होती पाण्याची. ते म्हणजे त्यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी लोकांना पाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं दलित समाजामध्ये एक त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. हां. आणि म्हणजे त्यावेळी केलेल्या कामाची आजही हो आपुलकी हो आहे, हो, किंवा निश्चितच माणसं आहे. लक्षात ठेवलंय ते. निश्चितच आहे. आणि त्यांचं कामच तसं होतं की दीन दुबळे बघितले नाहीत किंवा मी गरीब मी श्रीमंत असं बघितलं नाही. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत त्यांचं जे काम होतं, हे काम आजही लोकांना अप्रिशिएट करते किंवा खेचून आणते. आणि मग या सगळ्या कामाचा एकंदरीत या आजच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल वाटतं का, किंवा याज्ञसेनी पाटील यांना काही याची मदत होईल वाटते? निश्चितच त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती ही नक्कीच जनता जाणून आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच देईल. बरं. आता आपण येऊया म्हणजे शेवटाकडं. मला सांगा, आता काही दिवसांवर मतदान आहे. एकंदरीत या मतदारसंघाच्या निकालावर बोलायचं झालं तर काय असेल निकाल वाटते तुम्हाला? एकंदरीत कसं असेल चित्र? निश्चितच या ठिकाणी जेव्हा BJPचं सरकार आलं तेव्हा इथं म्हणजे ह्या भागामध्ये सर्वसामान्यांपासून मोठे उद्योगपती असे म्हणजे सर्वसामान्यांचा हा मतदारसंघ आहे. आम्ही या ठिकाणी काम करत असताना गेल्याच वर्षी जी लाडकी बहीण योजना आपल्याकडे आली, ती योजना आपल्या BJPच्या काळामध्ये आली, महायुतीच्या काळामध्ये आली या ठिकाणी. तो लाभ आम्ही जवळजवळ 1,500 ते 2,000 महिलांना या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितच त्या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या म्हणजे निश्चितच 1,500 ते 2,000 महिलांनी हो लाभ दिला. 1,500 ते 2,000 महिलांनी आपण इथं कॅम्प लावून त्यांना हा योजनेचा लाभ दिलेला आणि अजूनही तो मिळतोय. आणि या योजनेचा लाभ नक्कीच या महिलांना झालेला आहे. सर्वसामान्य महिलेला 1,500 रुपयेचं काय महत्त्व आहे बरोबर. ते त्या जाणून आहेत. त्यामुळे निश्चितच या आपल्या उमेदवारांच्या पाठीशी त्या राहतील. म्हणजे गेले अनेक वर्ष भाजप असेल किंवा मित्रपक्ष असतील यांनी केलेलं काम या निवडणुकीत पत्त्यावर पडेल असं वाटतं. हो, निश्चितपणे. विजयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय वाटतं, याज्ञसेनी पाटील निवडून येतील का, किंवा हो, काय नक्कीच समीकरण? गोरगरीब महिलांचा आशीर्वाद असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि केलेल्या कामांच्यामुळे आम्ही एक त्यांच्यासमोर काम करून पुढं म्हणजे त्यांच्यासमोर जात आहे. त्यामुळं त्या कामाची पोचपावती ते नक्कीच या त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना देतील. महत्त्वाची ठरेल. हो. हो. एकंदरीत मोरेवाडीच्या विकास कामाच्या अनुषंगानं असेल, इथल्या समाजकारणाच्या अनुषंगानं असेल, मतांच्या प्रभावाच्या अनुषंगानं असेल, काय सांगाल तुम्ही? कसं असेल वातावरण? नक्कीच गेल्या विधानसभेला माझे मिस्टर संजय भास्कर हे गेले म्हणजे 2003 पासून आपल्या ग्रामपंचायतचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी सदस्यपद भोगलेलं आहे, उपसरपंच झाले, माजी सरपंच झाले. म्हणजे जवळजवळ त्यांचं नेटवर्क हे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी माझी 17 गावं येत होती त्यामध्ये त्यांचं आहे. आणि या 17 गावामध्ये जे आपल्याला विधानसभेला जे लीड मिळालं
ओके, म्हणजे अमोल साहेबांचा जे विजय झाला ते म्हणताय तुम्ही? हो, जे हां. अमोल साहेबांचा जे विजय झाला त्यामध्ये या 17 गावांचा सिंहाचा वाटा आहे. ओके. आणि या निवडणुकीमध्ये या 17 गावांच्या मध्ये पाचगाव असेल, उजळाईवाडी असेल, तामगाव असेल, आपली मोरेवाडी असेल, या गावांचा निश्चितच परिणाम या निवडणुकीमध्ये होणार आहे. म्हणजे त्यावेळेला जे साहेबांनी काम केलेलं आहे ते आता लोक जाणून ते आजच्या घडीला पत्त्यावर पडेल असं तुम्हाला हो, म्हणायचं? आता आपल्या मोरेवाडी गावासाठी पाण्याचा प्रश्न होता, तो साहेबांच्या माध्यमातून सोडवलेला आहे. शिवाय रस्ते असतील, गटर्स असतील, मंदिरासाठी जो निधी असेल, अशी वैयक्तिक कामं जी आहेत लोकांची ती या ठिकाणी केलेली आहेत. आणि आज बघायला गेलं तर अमोल साहेबांच्या माध्यमातून मोरेवाडी गावासाठी पाझर तलाव मंजूर झालेला आहे. म्हणजे एकंदरीत पाण्याचा जो प्रश्न आहे तो पुढच्या भागामध्ये या ठिकाणी पूर्णपणे संपणार आहे. त्यामुळे या गावचा सपोर्ट हा आपल्या बाजूने राहणार आहे. म्हणजे विधानसभेच्या अनुषंगानं जे काय इथं घडामोडी घडल्या किंवा जे वर्चस्व राखलं ते आता ह्या जिल्हा परिषदेला देखील आपण राखू शकणार असा थोडक्यात आपल्याला विश्वास आहे आता? नक्कीच लोकांनी केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला या 4 गावामध्ये तर निश्चित मिळणार आहे. त्यामुळे याज्ञसेनी वहिनींचा विजय हा या भागातून निर्णायक असा ठरणार आहे. एकंदरीत विकास कामाच्या अनुषंगानं चर्चा करायची झाली तर काय सांगाल आम्हाला? आता बघायला गेलं तर राज्यात महायुतीचं सरकार आहे, देशात महायुतीचं सरकार आहे, खासदार आपले आहेत, आमदार आपले आहेत. परवाच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर सुद्धा आपली महायुतीची सत्ता या ठिकाणी आलेली आहे. बरोबर. या ठिकाणी जर आपल्याला विकास कामं करायची झाली तर महायुतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या भागातून सुद्धा लोक महायुतीला कौल देतील असं मला वाटतं. ओके, म्हणजे थोडक्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे निधी आणायला कुठंतरी मदत होईल असं वाटते तुम्हाला? हो, कारण याआधीसुद्धा आपलं काँग्रेसचं सरकार होतं, परंतु निधी अपुरा आपल्याला पडत होता. लोकांच्या समस्या इथं सोडवण्यात येत नव्हत्या. परंतु आता जेव्हा आपले खासदार आले, आपले आमदार आले, तेव्हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी मिळू लागला. त्यामुळे निश्चितच या भागाचा विकास हा महायुतीतर्फेच होणार आहे. म्हणजे तुम्हाला खात्री आहे? खात्री आहे. धन्यवाद मॅडम, आपण वेळ दिलात, एकंदरीत समीकरणं आम्हाला सांगितलीत. इथल्या राजकीय असेल, सामाजिक असेल, समीकरणं सांगून उलगडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.